हॅलो, प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. आज युद्ध हे तुमचं नाही तर परमेश्वराचं आहे. हालेलुया. वचन मध्ये बघूया, दुसरा इतिहास 20वां अध्याय आणि 15 वचन मध्ये काय लिहिलंय. तब वह कहने लगा, हे सब यहूदियों, यरूशलेम के रहने वालों, हे राजा यहोशापात, तुम सब ध्यान दो. यहोवा तुमसे यो कहता है, तुम इस बड़ी भीड़ से मत डरो और तुम्हारा मन कच्चा न हो, क्योंकि युद्ध तुम्हारा नहीं परमेश्वर का है. आमेन. जेव्हा ही यहुदी आणि यरूशलेम जात होते युद्ध करण्यासाठी, कुठे जात होते? अमोनियो, मोआबी आणि सेईरकडे. आणि त्या ठिकाणी त्यांनी घाबरत होते की कसं होणार, आम्ही त्या युद्धामध्ये लढाई करू शकाल का, आम्ही त्या युद्धामध्ये विजय प्राप्त करू शकाल का. पण परमेश्वर त्यांना म्हणतो की युद्ध तुमचं नाही तर युद्ध माझं आहे. आज खास परमेश्वर तुम्हाला पण म्हणत आहे, तुम्हाला पण एक प्रोफेटिक वर्ड देत आहे की परमेश्वर म्हणतो की युद्ध तुझं नाहीये तर ते युद्ध परमेश्वर यहोवाच आहे. हालेलुया. ते युद्ध तुमच्या लाईफ मध्ये, तुमच्या घराण्यातलं असेल, फेलियरचं असेल, दिलेचं असेल, शर्मिंदगीचं असेल, तुमच्या लग्नाचं असेल, तुमच्या जॉबनं भेटण्याचं असेल, या फिर तुम्ही अकेल्या झाला असेल, तुम्ही बिमारीत पडला असेल, तुम्हाला वाटते की आता मी कसं निघू, कसं बाहेर निघू, मला कोण काढेल. हालेलुया. तुम्ही कर्जात पडले असेल, तुम्ही बिमारीत पडला असेल, पण परमेश्वर म्हणतो ते युद्ध तुझं नाही, ते युद्ध माझं आहे. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या जवळ जाता, परमेश्वराला तुमची सिच्युएशन सांगता, त्याच घडीला परमेश्वर तुमचं सगळं सिच्युएशन, बोझ, बर्डन त्याने स्वतःवर घेऊन टाकते आणि स्वतः लढते. जेव्हा परमेश्वराच्या हातात जे युद्ध येईल ना, ते हालेलुया, ते युद्ध पास होते, सफल होते, ग्लोरियस लाईफ मध्ये एंटर करता. तेव्हा तुम्ही तसंच परमेश्वर तुम्हाला उंच करण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला वाटत असेल की आज मला लोकांनी अलग सोडले, आज माझी फॅमिलीने मला अलग केले, मला लोक नाव ठेवतात, बोट ठेवतात, मला चरित्रावर नाव ठेवतात, माझ्या सेवावर नाव ठेवतात, माझ्या जीवनावर नाव ठेवतात. पण परमेश्वराला माहिती आहे की तुमचं जीवन काय. हालेलुया. तर तुम्ही परमेश्वराच्या समोर जा. लोकांना दाखवण्याची तुम्हाला गरज नाही, तर परमेश्वराला तुमचं जीवन, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर माहिती आहे. ते युद्ध तुमचं नाहीये, ते परमेश्वराचं आहे. परमेश्वर जाहीर करेल, परमेश्वर तुम्हाला उंच करेल, परमेश्वर तुम्हाला ग्लोरियस लाईफ देईल. हालेलुया. तर तुम्ही निश्चित राहा की परमेश्वरावर विश्वास ठेवा, प्रभूला प्रथम स्थान द्या, प्रभूवर विश्वास करा, प्रभूला प्रेम करा. तेव्हा ते युद्ध तुमचं नाही राहिलं, ते परमेश्वराच्या हातात गेलं. जे युद्ध प्रभू लढेल ते सफल होईल आणि एक चांगली टेस्टमनी, एक ग्लोरियस लाईफ तुमच्या लाईफ मध्ये एंटर करेल. हालेलुया. परमेश्वराला म्हणा की हे युद्ध प्रभू माझं नाही राहिलं, आता तुझं आहे, आणि ते युद्धाला तू लढ आणि तू सफल कर आणि चांगली टेस्टमनी मला तू दे. हालेलुया. तर परमेश्वर आज तुमच्या लाईफ मध्ये ते करेल. परमेश्वराला आणि तुम्हाला धन्यवाद असो. थँक्यू.